वृंदावनमध्ये गेल्यावरती एक गोष्ट लक्षात आली की तिथे चष्माच वापरत नाही. तर बेसिकली याच्यामागे काय रिझन आहे, लोक तिथे चष्मा का घालत नाही? तुम्ही पूर्ण वृंदावन फिरला तरी कोणाच्याही डोळ्यावरती तुम्हाला चष्मा दिसणार नाही. तर त्याच्यामागे लॉजिक हे आहे की तिथे खूप सगळे माकडं फिरत असतात आणि चष्मा आणि मोबाईल जर असेल तर ते घेऊन जातात. त्यामुळे सहसा तिथे कोणी चष्मा वापरत नाही आणि मोबाईल असेल तरी ते खिशामध्येच ठेवले जातात. पण अजून यामागचं एक वेगळा दृष्टिकोन काय असावा, तर जोपर्यंत तुम्ही तुमच्या अहंकाराचा, अभिमानाचा, तुमच्या तिरस्काराचा आणि लोभाचा चष्मा उतरवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्हाला श्रीकृष्ण आणि राधाराणीचं दर्शन तिथे होत नाही. ज्यावेळी तुम्ही अहंकार, तुमचा इगो किंवा तुमचा जलस या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तिथे नतमस्तक होता, स्वतःला समर्पित करता, त्यावेळी खऱ्या अर्थाने तुम्हाला तिथे राधाराणीचं दर्शन होतं. म्हणून अहंकाराचा चष्मा उतरवूनच आपण वृंदावनला भेट दिली पाहिजे, श्रीकृष्णाचं, राधाराणीचं दर्शन घेतलं पाहिजे.